आजपर्यंतचा इतिहास आहे. शाहू, फुले, आंबेडकर, लहुजी साळवे या महापुरुषांनी समाजाला जेवढं समजून घेतलं, त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या आणि त्यावर मार्ग काढण्याचं काम केलं, त्यानंतर कुठल्या समाजाच्या नेत्यांनी समाजाला समजून घेतलं नाही. या महापुरुषांनी गुलामीत जगत असलेल्या समाजाला पटवून दिलं की त्यांचा उद्धार मनुवाद्यांच्या नादाला लागून होणार नाही, तर त्यांचा उद्धार शिक्षणाने होणार आहे. शिक्षण एक असा मार्ग आहे ज्याने ते घेतलं त्याची गुलामी लाचारीतून सुटका होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण द्या. अंधश्रद्धा पाखंडवादापासून दूर ठेवा. या महापुरुषांनी हे समाजाला का समजावून सांगितलं? कारण त्यांच्या मनात खोट नव्हती. त्यांचं मन कपटी नव्हतं. त्यांना खरंच तो समाज प्रगत करायचा होता. त्यासाठी या महापुरुषांनी जमल ते कार्य केले. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात बहुजन समाजाला 50% आरक्षण देऊन त्यांच्या प्रगतीची मुहूर्त मेळ रोवली होती. पुढे महात्मा फुलेंनी मुलांसाठी मुलींसाठी शाळा बांधल्या. लहुजी साळवेंनी दलित समाजातील मुलांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर कायदा लिहून बहुजन समाजाला सक्तीचं मोफत शिक्षण मिळवून दिलं. या महापुरुषांच्या नंतर जे नेते झाले ते स्वार्थी आणि कपटी निघाले, ज्यांनी फक्त स्वतःचं भलं करून घेतलं आणि समाजाला नेहमी अंधारात ठेवलं. आज SC ST समाजात भरपूर आमदार खासदार झाले, पण यांनी कधी समाजाला जागृत केलं नाही, तर उलट त्यांना अडाणी अशिक्षित ठेवलं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. ज्यामुळे आज SC ST वर्गातील काही समाज माग राहिला आहे. यावर तुमचं काय मत आहे नक्की सांगा.